वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्त आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित पाठक, अहिल्यानगर इथून. स्वागत आहे डॉक्टर अभिजित पाठक. माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, हायपरटेन्शन खरंच हार्ट अटॅकचे कारण बनू शकते का? नमस्कार. हायपरटेन्शन हे हार्ट अटॅकचं नक्कीच कारण बनू शकतं. कारण हायपरटेन्शन म्हणजे शरीराचं ब्लड प्रेशर वाढणे. ब्लड प्रेशरच्या अगेन्स्टच हृदय काम करत असतं. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावर जास्त लोड येतो आणि हृदयावर लोड आला तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होऊन तिथे हार्ट अटॅक येण्याची शक्यता नक्कीच वाढते. एनर्जी ड्रिंक्स आणि जंक फूड आपल्या हृदयाला नुकसान पोहोचवत आहेत का? एनर्जी ड्रिंक्स जे असतात त्याच्यामध्ये मुख्यत्वे कॅफिन खूप जास्त प्रमाणात असतं. जास्त प्रमाणात कॅफिन असलं तर त्याच्या हृदयावर मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे हृदयाची गती अनियमित होऊ शकते, हृदय बंद पडू शकतं, हृदयाची गती फास्ट होऊ शकते, ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि त्याचे दुष्परिणाम हे हृदयाच्या हार्ट अटॅक मध्ये किंवा हार्ट फेल होण्यामध्ये सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे ह्या प्रकारचं जंक फूड कधी तुम्ही महिन्या 2 महिन्यात एखाद्या वेळा खाल्लं तर ठीक आहे, पण जर जंक फूड सारखंच खाण्याची सवय असली तर मग शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होतात आणि त्यातनं परत हार्ट अटॅक येण्याचा संभव वाढतो. हे टाळणं हे अतिशय गरजेचं आहे. कोणत्या लोकांना हायपरटेन्शन होण्याचा धोका सर्वाधिक असतो? साधारणतः 35 वर्षाच्या वरचे पुरुष आणि 40 वर्षावर पुढच्या स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे त्यांनी वर्षातून एकदा स्वतःचं ब्लड प्रेशर चेक करणं हे अतिशय गरजेचं असतं. प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांचंही ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे त्यांनी पण ब्लड प्रेशर स्वतःचं चेक करणं हे गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक मध्ये कसे योगदान देते? कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर त्यातला एक बॅड कोलेस्ट्रॉल हा जो कॉम्पोनंट असतो, LDL म्हणतात त्याला, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, तो हा कॉम्पोनंट जर वाढला तर रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यामध्ये याचे थर जमतात. ते थर जमले की ते त्याचं रक्तपुरवठ्याचा जो रक्तपुरवठा नॉर्मल असतो तो त्याला अडथळा निर्माण करतात ह्या ब्लॉक्स आणि त्यातनं मग हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हाय बीपी ला सायलेंट किलर का म्हटलं जातं? बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही उच्च रक्तदाबाचे भरपूर असे रुग्ण बघतो. त्यांचं ब्लड प्रेशर तर खूप जास्त असतं, म्हणजे अगदी 200 पर्यंत ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. तरी सुद्धा त्यांना कुठलाही त्रास ऍज कळत नाही. म्हणजे त्यांना रुटीन चालताना फिरताना काही दम लागत नाही, पण त्यांच्या शरीराचे वेगवेगळे जे अवयव असतात, म्हणजे हृदय आहे, किडनी आहे, त्याच्यावर मात्र दुष्परिणाम होत राहतात. अगदी मेंदूसारखा अवयव म्हणलं, हृदयासारखा अवयव म्हणलं, किडनी सारखा अवयव म्हणलं, या तिन्हीवरती दुष्परिणाम हे हाय ब्लड प्रेशरचे कंटिन्युअसली होत राहतात, जेव्हा का पेशंटला ते समजून येत नाही. माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, हायपरटेन्शन खरंच हार्ट अटॅकचे कारण बनू शकते का? नमस्कार. हायपरटेन्शन हे हार्ट अटॅकचं नक्कीच कारण बनू शकतं. कारण हायपरटेन्शन म्हणजे शरीराचं ब्लड प्रेशर वाढणे. ब्लड प्रेशरच्या अगेन्स्टच हृदय काम करत असतं. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावर जास्त लोड येतो आणि हृदयावर लोड आला तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होऊन तिथे हार्ट अटॅक येण्याची शक्यता नक्कीच वाढते. एनर्जी ड्रिंक्स आणि जंक फूड आपल्या हृदयाला नुकसान पोहोचवत आहेत का? एनर्जी ड्रिंक्स जे असतात त्याच्यामध्ये मुख्यत्वे कॅफिन खूप जास्त प्रमाणात असतं. जास्त प्रमाणात कॅफिन असलं तर त्याच्या हृदयावर मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे हृदयाची गती अनियमित होऊ शकते, हृदय बंद पडू शकतं, हृदयाची गती फास्ट होऊ शकते, ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि त्याचे दुष्परिणाम हे हृदयाच्या हार्ट अटॅक मध्ये किंवा हार्ट फेल होण्यामध्ये सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे ह्या प्रकारचं जंक फूड कधी तुम्ही महिन्या 2 महिन्यात एखाद्या वेळा खाल्लं तर ठीक आहे, पण जर जंक फूड सारखंच खाण्याची सवय असली तर मग शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होतात आणि त्यातनं परत हार्ट अटॅक येण्याचा संभव वाढतो. हे टाळणं हे अतिशय गरजेचं आहे. कोणत्या लोकांना हायपरटेन्शन होण्याचा धोका सर्वाधिक असतो? साधारणतः 35 वर्षाच्या वरचे पुरुष आणि 40 वर्षावर पुढच्या स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे त्यांनी वर्षातून एकदा स्वतःचं ब्लड प्रेशर चेक करणं हे अतिशय गरजेचं असतं. प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांचंही ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे त्यांनी पण ब्लड प्रेशर स्वतःचं चेक करणं हे गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक मध्ये कसे योगदान देते? कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर त्यातला एक बॅड कोलेस्ट्रॉल हा जो कॉम्पोनंट असतो, LDL म्हणतात त्याला, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, तो हा कॉम्पोनंट जर वाढला तर
रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यामध्ये याचे थर जमतात. ते थर जमले की ते त्याचं रक्तपुरवठ्याचा जो रक्तपुरवठा नॉर्मल असतो तो त्याला अडथळा निर्माण करतात ह्या ब्लॉक्स आणि त्यातनं मग हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. A public awareness initiative for healthy India.